हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता घड्याळीमध्ये बघते 10 वाजलेले. सकाळपासूनची उठली आहे. झाड झूड सडा रांगोळ देवपूजा सर्व काही झालेलं आहे माझं. तर चला म्हटलं आता एवढं काही दाखवत नाही, एवढं शूट करायला पण मला वेळ नव्हता. तुम्हाला तर माहिती आहे राशा आहे, मग राशाला सांभाळावं खूप म्हणजे खूप मुश्किलचं आहे. खूप आगाऊ आहे ती, म्हणून एक जण तिला धरायलाच बसतं त्यासाठी. तर आता इथं मी मिरच्या भुजून घेते, ठेचा करायचा आहे. मिरच्या आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या आहे, कच्च्या नाही राहू द्यायच्या आहे. कच्चा जर राहिला ना तर आपला ठेचा आहे ना थोडा 1-2 दिवस राहत नाही, काळा पडून जातो. आणि असा ठेचा बनवला ना तुम्ही 8 दिवस जरी ठेवला ना तरी सुद्धा काळा पण पडत नाही आणि खायला पण खूप छान लागतो. आणि मी बघा इथं आहे ना तिखट पण मिरच्या घेतल्या आहे आणि फिक्कट पण मिरच्या घेतल्या आहे. तिखट मिरच्यांचा स्वाद असतो आणि फिक्कट मिरच्या ना म्हणजे जास्त ठेचा आपला तिखट लागायला नको, त्यासाठी मी अशा प्रकारे मिक्स मिरच्या घेतलेल्या आहे. आता आपल्या इथं आहे ना मिरच्या छान भाजून झालेल्या आहे. याच्याने काय होतं ना तिखट मिरच्यांची चव येते आणि फिक्कट मिरच्यांचा ठेचा तिखट लागत नाही, त्याच्यामुळे मिक्स मिरच्या घेतलेल्या आहे मी. आता मिरच्या आपल्या भाजल्या गेलेल्या आहे. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. आता मिरच्या गार होईपर्यंत मी इथं आहे ना भाजी करून घेते. आणि आज पण तुम्हाला आहे ना वांग्याचीच भाजी दाखवणार आहे मी, आणि कापून कसे करतात ते दाखवणार आहे. भरले वांग्याची रेसिपी दाखवली होती, आता कापून वांगे मी कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि अशी भाजी केली ना ही पण खूप छान लागते बरं, खूप चविष्ट लागते. आता मी तेल टाकलेलं इथं, गॅस पेटून कढई ठेवून तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये राई टाकली, जिरं टाकलं, धना पावडर टाकलं आणि हिंग पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की हिंग आहे ना प्रत्येक भाजीमध्ये वापरायचा असतो. याच्याने ना आपल्याला काही आजार होत नाही, कारण की पोटामध्ये आपले जे काही जडजंतू असतात ना ते मरून जातात. त्यासाठी हिंग प्रत्येक भाजीमध्ये वापरायचा असतो. तर मी इथं हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत 2 ते 3 आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आणि आता आपल्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे आहे ना टमाटे टाकून घ्यायचे. टमाटे पण आपल्याला छान परतून घ्यायचे. आता साईडला आहे ना वांगे कापून ठेवलेले आहे मी. मस्त असे वांग्यांचे ना लांब लांब काप करून मी एका कढईमध्ये पाण्यामध्ये भिजत घातलेले, मुरत घातलेले मीठ टाकून. आता हे छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मिठाच्या पाण्यामध्ये वांगे मुरायला ठेवले ना काळे अजिबात पडत नाही, उलट काळं पाणी सर्व काही निघून जातं आणि वांगे पूर्णपणे सफेदच राहतात. आता आपल्याला हे वांगे इथे टाकून घ्यायचे. आपल्याला इथं चटणी टाकायची, मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे चटणी थोडीच वापरायची आपल्याला इथं, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ पण घालायचे आपल्याला इथं. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता असं मिक्स करून झालेलं आहे आपलं. थोडं 2-5 मिनिटं आहे ना आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता आपली भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला इथं ठेचा करून घ्यायचा आहे. मिरच्या पण छान मस्त अशा गार झालेल्या आहे. आता आपण खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला भरपूर असे लसूण टाकायचे. लसूण आणि कोथिंबीरमुळेच छान चव येते ठेच्याला. आता आपल्याला ना जाड मीठ टाकून घ्यायचे. जाड मीठ टाकल्याने काय होतं ना आपल्या मिरच्या छान ठेचल्या जातात, मस्त बारीक ठेचा होता आपला. आणि इथं पण भरपूर अशी कोथिंबीर मी इथं घातलेली आहे. कोथिंबीर लसूण भरपूर घातल्याने ना ठेचा खाऊन बघा तुम्ही, एकच नंबर लागतो. आता अशा प्रकारे ना ठेचा इथं करून घ्यायचा आहे.
आणि तुम्ही याला आहे ना कांदे कापून सुद्धा मस्तपैकी असं फ्राय करू शकता, पण मला आज आहे ना भाकरसोबत आहे ना कच्चाच ठेचा खायचा आहे, त्यासाठी मी याला तळणार नाही आहे. नाहीतर कांदे कापून मस्तपैकी तळला ना तर अजून खूप छान चव येते ठेचाला. आणि बघा अशा फुलदाण्याजवळ ठेवला की मला खूप छान मस्त वाटतं, त्यासाठी फुलदाण्या ठेवतेच मी. तुम्ही बघत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये, मला खूप आवडतं असं. तर आता आपला ठेचा आहे ना इथं, आता दुसरी फुलदाणी ठेवते. मला असं खूप आवडतं, छान दिसतं ना. कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा मला. आता बघा आपला ठेचा इथं झालेला आहे. आता एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता ठेचा इथं मी काढून घेतलेला आहे वाटीमध्ये. आणि आपल्याला आहे ना ठेचा तिखट नाही लागायला पाहिजे, त्यासाठी अर्धी निंबूची फोड पिळून घ्यायची आहे. म्हणजे आपला ठेचा आहे ना तिखट अजिबात लागत नाही, आणि निंबू टाकल्यामुळे तर छान चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तेल पण मी तर कच्चंच टाकणार आहे, तुम्ही गरम करून सुद्धा टाकू शकता. नाहीतर मग चरचर 2 कांदे कापायचे, तव्यावर टाकायचे आणि ठेचा टाकायचा, मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा. तसा पण खूप छान लागतो, पण असा पण ठेचा खूप छान लागतो. तर चला आपला ठेचा पण आता इथं झालेला आहे. बघू ना आपली भाजी झाली का नाही. हो, भाजी तर आपली इथं अर्धी शिजण्यामध्ये आलेली आहे. परत आपल्याला मस्तपैकी असं परतून घ्यायची आहे. आता परत थोडं झाकण ठेवायचं आहे 2-5 मिनटं. बघू आता आपली भाजी परत एकदा परतून घ्यायची आहे. आणि ही भाजी आहे ना भाकरीसोबतच खूप छान लागते. आता परत थोडा वेळ राहू देते, थोडे कच्चे आहेत तोपर्यंत मी इथं भाकरी करून घेते. आता बघा दादू दीदी सर्वजण आलेले. तुम्हाला सांगते मी, हा व्हिडिओ आहे ना आमच्या घरी जेव्हा कानबाईचा उत्सव होता ना तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर मी कसं असतं ना माझं असं व्हिडिओ मी आहे ना बनवूनच ठेवते. एखाद वेळेस कसं असतं व्हिडिओ बनवायला शूट करायला वेळ राहत नाही ना, मग असं बनवलेला व्हिडिओ असतो ना, तर असं मला ऐन वेळेला कामात येतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर बघा मी मोबाईल बघत होती, मोबाईल बघता बघता ना अचानक मला हा व्हिडिओ दिसला. आज मला व्हिडिओच नव्हता टाकायला, कारण की काल शूटच केलं नव्हतं मी. तर त्यासाठी चला म्हटलं आता हा व्हिडिओ पण ताईंपर्यंत पोहोचवावा आणि आपली रेसिपी कशी झालेली ते पण ताईंना दाखवावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करते. आधीचा व्हिडिओ तुम्हाला आत्ता सापडला. तर बघा दादू दीदी आम्ही सर्वजण इथं भाकरी करते ना, मी गप्पा मारतोय. आम्ही सर्वजण, अंशू पण आहे, कविता पण आहे, दीदी पण आहे आणि दादू पण आहे. आम्ही सर्वजण इथं गप्पा मारतोय. आता अशा प्रकारे इथं आहे ना भाकरी पण मी करून घेणार आहे. आता एक भाकर तर झालेलीच आपली इथं. हे बघा भांडे पण आता इथं घासून ठेवलेले आहे तेवढे. आणि हा बघा ठेचा खूप छान, खूप एकच नंबर झालेला आहे. अंशू विचारते मला ठेचा दाखवा मम्मी, तिला ठेचा दाखवते मी. आता आपल्या भाकरी पण टाकून झालेल्या आहे. त्यानंतर बघा पूर्ण सुक्की भाजी इथं झालेली आहे, एकच नंबर. तोंडाला पाणी आलं की नाही सांगा मला. नक्कीच आलं असेल, कारण की ही भाजी खूप छान एकच नंबर लागते. अंशूला पण आवडली. आता इथं एक भाकर झाली होती माझी, परत आता दुसरी पण करून घेणार आहे मी. आणि बघा अशा प्रकारे भाकरी करून घेतला. तर चला आज पुरता हा एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.